अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. कोल्हापूर मनपा क्रीडा समिती निवडणूक. दोन्ही पदांसाठी निघाली चिठ्ठी. सभापती भाजपाचा तर उपसभापती काँग्रेसचा. महानगरपालिकेच्या क्रीडा समिती सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत आज मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. दोन्ही पदांसाठी समसमान मतं पडल्यानं अखेर चिठ्ठी काढून ही निवड करण्यात आली. यात सभापतीपदी भाजपाचे विजयसिंह खाडे पाटील तर उपसभापतीपदी काँग्रेसचे रोहित कवाळे विजयी झालेत. अप्पर जिल्हाधिकारी किरण कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष बैठक पार पडली. सभापती पदासाठी भाजपाचे खाडे पाटील आणि प्रशांत खेडकर यांच्यात लढत झाली. हात वर करून झालेल्या मतदानात दोघांनाही 4-4 अशी समान मते मिळालीत. अखेर मनपा शाळेच्या विद्यार्थिनीने काढलेल्या चिठ्ठीत खाडे पाटील यांचं नशीब चमकलं. नमस्कार. सर्वप्रथम माझ्या वरिष्ठांनी जो माझ्यावर एक खेळाडू म्हणून विश्वास दाखवला त्या सर्व वरिष्ठांचा मी मनपूर्वक आभारी आहे. आणि आज तुम्ही बघितलं ही क्रीडा समितीची जी आज निवड झाली ती चिठ्ठीद्वारे झाली. म्हणजे एका खेळीमेळीच्या वातावरणात झाली आणि त्या चिठ्ठीमध्ये माझं नाव आलं आणि मी सभापती झालो. आज खरोखर म्हणजे या क्रीडा नगरीला आपले ऐतिहासिक कोल्हापूर शहर आहे. या कोल्हापूर शहराला क्रीडा नगरी म्हणून संबोधलं जातं. या क्रीडा नगरीसाठी आम्ही जे काही केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या खालीपर्यंत आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. फक्त फुटबॉलच नाही तर कोल्हापुरात तुम्ही कुस्ती पण मोठ्या स्तरावर खेळली जाते. म्हणजे जसं राजाश्रय होता फुटबॉलला तसा कुस्तीला पण होता. कुस्तीबरोबर अनेक वैयक्तिक खेळ पण आहेत. त्या फक्त फुटबॉलच नाही तर सर्वांगीण कोल्हापुरातला फुटबॉल बरोबर सर्व खेळ जे आहेत त्या सर्वांसाठी त्यांची जी प्राथमिक गरज आहे त्या प्राथमिक गरज म्हणजे खेळाचं मैदान. ही प्रत्येक खेळाच्या मैदानं जशी आवश्यकता आहे त्याप्रमाणे चांगल्या सुविधा देऊन चांगली मैदानं विकसित करायचं. त्याचबरोबर शाहू स्टेडियम ह्याच्यासाठी पण आम्ही प्रयत्नशील राहू. असाच प्रकार उपसभापती पदाच्या निवडणुकीतही घडला. रोहित कवाळे आणि अश्किन आजरेकर यांना समान मतं पडल्यानं पुन्हा चिठ्ठी काढण्यात आली, ज्यामध्ये काँग्रेसचे रोहित कवाळे यांची निवड झाली. या निवडीनंतर महापौर रूपाराणी निकम यांच्यासह सर्व नगरसेवकांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.